उदक शांती अर्थात अपमार्जन शांती। उदक शांती का करावी, कशासाठी करावी, उदक शांती केल्यानंतर आपल्याला त्याचे फळ काय मिळते, किती दिवसात फळ आपल्याला प्राप्त होते, आपल्या मनोकामना इच्छित कामना लवकर परिपूर्ण होण्यासाठी उदक शांती घरामध्ये केली जाते। घरात निगुटी असेल, वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, शारीरिक पीडा असेल, आजारपण असेल, घरातील जे दुःख दारिद्र्य आहे ते नाहीसे करण्यासाठी आपण घरामध्ये उदक शांती करतो। आपल्या घरात सतत आजारपण, क्लेश, घरगुती भांडणे, घरात कोणाचेही एकमेकाचे पटत नाही, बाहेरून घरी आलो की जीवाचा वैताग होतो, राग येतो, घरात मन अशांत असणे, झोपल्यावर झोप न येणे, झोप लागत नाही, वाईट स्वप्न पडतात, घरामध्ये वाईट शक्तीचा वापर असतो। त्याचप्रमाणे घरात वाईट शक्ती आपल्या घरामध्ये सदैव फिरत असते। त्यामुळे घरामध्ये अपमार्जन म्हणजे उदक शांती केली जाते। यालाच उदक शांती असे म्हणतात। हा विधी जर आपल्या घरात केला तर वाईट शक्ती घरातून पळून जाते। घरातील वाईट शक्ती गेल्यावर घर समाधानी होते व आपली बुद्धी स्थिर होते। पण हा विधी जाणकार ब्राह्मणाकडून करून घ्यावा। कर्मामध्ये मन चित्त एकाग्रता असावेत। मन स्थिर ठेवून घरात उदक शांती करावी। घरातील दुःख दारिद्र्य दूर होऊन आपलं मंगल वातावरण घरात शुद्ध प्राप्त होते। धन्यवाद।